नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक DS कांबळे. मार्केटिंग विषयामधील प्रकरण 3 आज आपण पाहायचे आहे. बायर्स बिहेवियर म्हणजे खरेदीदाराची वर्तणूक. सध्याच्या काळात आपण अनेक सुधारणा आणि बदल बघत असतो. या बदलत्या परिस्थितीनुसार लोकांच्या गरजा बदलत असतात. त्यानुसार प्रत्येक उद्योगातील व्यवस्थापन संस्था त्या बदलत्या स्थितीला अनुरूप ठरतील अशा नव्या वस्तू सेवा बाजारपेठेत आणण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच वेळा आपण ग्राहकाला राजा म्हणतो आणि त्याला समाधान देण्यासाठी आपले प्रयत्न चालू असतात. सध्याच्या बाजारपेठेवर नजर टाकली की आपल्याला असं दिसतं की केवळ स्पर्धा ही तीव्र आहे. तर बाजारपेठांनी विविध वस्तूंचे स्वरूप हे बदललेले आहे. त्यामुळे व्यावसायिक विक्रेते यांच्या पुढे नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. ग्राहकांची वर्तन प्रवृत्ती असेल आणि त्यानुसार वस्तू व सेवा यांचे सादरीकरण करणे असेल. एक प्रमुख आव्हान हे विविध कंपन्यांना असते. व्यवसाय संस्थांचे यश हे ती संस्था किती परिणामकारकपणे ग्राहकांच्या गरजा भागवते, त्या गरजानुसार वस्तू अगर सेवा देते या गोष्टीवर अवलंबून असते. आता खरेदी वर्तणूक म्हणजे काय किंवा खरेदी वर्तणूक म्हणजेच विपणन प्रक्रिया, विपणन व्यवस्था आणि विपणन व्यवस्थापनामध्ये ग्राहकांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. ग्राहक विभिन्न वस्तू आणि सेवांची खरेदी का करतात आणि खरेदी करत असताना ते कोणते व्यवहार करतात या बाबींचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज असते. त्यामुळे ग्राहकांची वागणूक ही संज्ञा व्यापक बनत चालली आहे. ग्राहकांना वस्तू व सेवांबद्दल जाणीव झाल्यानंतरच त्यांच्याकडून सर्व व्यवहार पार पडत असतात. वस्तू आणि सेवा कोण खरेदी करतात, खरेदीदारांना प्रोत्साहन कोण करतात, त्यांना खरेदी करण्यास कोण प्रवृत्त करते, किती वरचेवर ते खरेदी करत असतात, केव्हा खरेदी करतात, किती प्रमाणात त्या वस्तू वापरतात, वैशिष्ट्यपूर्ण वस्तू खरेदी केल्या जातात का, विशिष्ट दुकानातून वस्तू खरेदी केल्या जातात का, इत्यादी अनेक प्रश्न हे विपणनामध्ये महत्त्वाचे असतात. या प्रश्नांवर संस्थेची विपणन विषयक धोरणे अवलंबून असतात. विपणन कार्य प्रत्येक वेळी व्यवसाय संस्थेने किंवा संस्थेचे विपणन व्यवस्थापनाने खरेदी वर्तनासंबंधी आराखडे तयार केले असतात. खरेदीदाराचे ज्ञान, त्याचे खरेदी कारण आणि खरेदीविषयक सवयी याची अचूक ज्ञान किंवा त्याचे अचूक संकल्पना हे विपणन व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य असते. ग्राहकांच्या प्रकाराप्रमाणे त्यांची खरेदी वर्तणूक समजून घेता येते. ग्राहकांचे वर्गीकरण केले असता प्रामुख्याने ते 3 भागामध्ये वर्गीकरण करत असते. एक म्हणजे उत्तेजित करणारे ग्राहक किंवा घटक, जाहिराती, प्रत्यक्ष वस्तू हे घटक व्यक्तीमध्ये तसेच सभोवती सावलीप्रमाणे अस्तित्वात असतात. प्रतिसादात्मक घटक म्हणजे काय, तर उत्तेजनामुळे वस्तूंची खरेदी किंवा खरेदीकडे होणारा कल. आणि मध्यस्थ घटक म्हणजे उत्तेजतेचे रूपांतर प्रतिसादात होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी. यामध्ये मग व्यक्तिगत मूल्य असतील, ग्राहकाचा लहरीपणा असेल, त्याचे ज्ञान, त्याचा दृष्टिकोन याविषयी प्रभाव पडणारे घटक हे व्यक्तिगत घटकांमध्ये मोडत असतात. प्रत्यक्षपणे व्यक्तिमत्व, ग्राहकाची व्यक्तिमत्व, माहितीची पातळी, बाह्य परिस्थितीबद्दल आकलन इत्यादीमुळे ग्राहकांवर प्रभाव पडणाऱ्या घटकांचे अंदाज बांधताना संबंधित घटकाचा प्रभाव पडावा लागतो. ज्याप्रमाणे एखाद्या वैज्ञानिकाला प्राणवायू दिसत नाही, परंतु प्राणवायूचा इतर घटकावर पडणारा परिणाम तो अभ्यासू शकतो, त्याचप्रमाणे ग्राहकशास्त्रातील तज्ज्ञाला देखील ग्राहकांच्या प्रतिसादावरून संबंधित घटकाचा प्रभाव हा शोधावा लागतो. आता खरेदीदाराच्या वर्तणुकीमध्ये कोणकोणत्या व्याख्या येतात, तर प्रथम बघूया आपण. खरेदी वर्तन म्हणजे वस्तू आणि सेवांचे मूल्यांकन, खरेदी, उपभोग, प्रसारण इत्यादीबाबत संभाव्य ग्राहकांची मनोवैज्ञानिक, सामाजिक आणि क्रियात्मक स्वरूपी एकंदरीत वर्तणूक होय. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि त्यांनी विकसित केलेल्या प्रत्येक नमुन्यात खरेदी वर्तन हे महत्त्वपूर्ण मानले जाते. व्यक्तीच्या अस्तित्वाशी ते निगडीत असल्यामुळे त्यावर विविध दृष्टिकोनातून सतत संशोधन सुरू असते. खरेदी वर्तनावरून प्रभाव पडणारे घटक कोणकोणते आहेत, तर पहिल्यांदा बघूया आपण
व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे आर्थिक घटकांमधील पहिला घटक म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न. एखाद्याचे उत्पन्न हे त्याच्या आर्थिक प्रयत्नांचा मोबदला असतो. उत्पन्न म्हणजे शक्ती, क्रयशक्ती, विपणन किंवा विक्रीच्या संदर्भात येथील उत्पन्न. हे वापरयोग्य उत्पन्न आणि अखत्यारीतील उत्पन्न अशा दोन प्रकारचा विचार त्यामध्ये केला जातो. दुसऱ्या शब्दात असे सांगता येईल की वापर योग्य उत्पन्नामुळे विविध वस्तू व संबंधाच्या मागणीतील बदल होत असतो. कुटुंबाचे उत्पन्न. ज्यावेळी ग्राहक एखाद्या कुटुंबाचा घटक असतो त्यावेळी त्याचे खरेदी वर्तन त्याच्या व्यक्तिगत उत्पन्नापेक्षा कौटुंबिक उत्पन्नावर अधिक अवलंबून असते. कुटुंबातील उत्पन्न मिळवत्या व्यक्तीचा उत्पन्नाची बेरीज म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न होय. यात व्यक्तिगत उत्पन्न महत्त्व नसते. काही वेळा ग्राहकाला भविष्यात मिळणारे एखादे उत्पन्न हा त्याचे खरेदी वर्तन ठरवण्यातील महत्त्वाचा घटक बनतो. म्हणजेच बँक ठेवीचे उत्पन्न, विमा पॉलिसीचे उत्पन्न इत्यादी. या भविष्यात उत्पन्न प्राप्तीचे स्रोत कमी होत असतील तर ग्राहक सध्याच्या खर्चात कपात करतो आणि तो अधिक बचत करण्याकडे वळतो. अर्थात खर्च किंवा बचत करण्याची प्रवृत्ती ही ग्राहकांच्या गरजेवर अवलंबून असते. मालमत्ता, रोकड, पैसा, सोने, चांदी किंवा अन्य सहजपणे रोख रकमेत रूपांतरित करता येते. त्याला रोखता असे म्हणतात. बँकेतील मुदत ठेवी असतील, शेअर्समधील गुंतवणूक इत्यादी प्रकार यामध्ये मोडतात. आता ग्राहकांची पतव्यवस्था म्हणजे काय तर व्यवसाय संस्थेने खरेदी रक्कम भविष्यात भरण्याबाबत ग्राहकाला दिलेली सवलत होय. यात उधारी असेल, व्यापारी बिले असतील, क्रेडिट कार्ड असेल, विविध खरेदी पद्धती यामध्ये मोडतात. ग्राहकाची राहणीमानाची पातळी कशी आहे. ग्राहकाच्या राहणीमानाचा प्रभाव त्याच्या खरेदीवर वर्तनावर पडत असतो. ग्राहकांचे उत्पन्न कमी झाले तर त्या प्रमाणात लगेच त्याच्या खर्चाचे प्रमाण कमी होत असते. कारण त्याला त्याच्या राहणीमानावरून त्याची पातळी जी असते ती सहजासहजी खाली आणणे जमत नाही. याउलट उत्पन्नात वाढ झाल्याने त्याच्या राहणीमानात सुधारणा होत असते. आता मनोवैज्ञानिक घटक कुठले आहेत तर संप्रेरक म्हणजेच काय तर ग्राहक वर्तनातील दोन प्रश्नाची उत्तरे शोधणे महत्त्वाचे असते. एक म्हणजे का आणि कसे. यामध्ये विचार केला असता विशिष्ट वर्तनामागील प्रेरणा जाणून घेऊन त्या प्रश्नांची उकल करता येते. प्रेरणा म्हणजे व्यक्ती जिचे समाधान करण्याच्या मागे लागते अशी उत्तेजित गरज होय. प्रेरणेत रूपांतरित होण्यासाठी गरज उत्तेजित झाली पाहिजे. विशिष्ट पद्धतीने वागण्यास एखादा तयार होतो त्याला संप्रेरक असे म्हणतात. संप्रेरक हे जाणीवपूर्वक असू शकेल किंवा अजाणतेपणे असू शकेल. दुसरा भाग म्हणजे दृष्टिकोन. व्यक्तीच्या विचारात स्वतःच्या दृष्टीला महत्त्व असते. ही एक गरज निर्माण करणारी प्रेरणा असते. तिचे स्वरूप बाह्य असते. त्यानंतर जाणीव किंवा ज्ञान. ज्ञान किंवा जाणीव अवगत होणे म्हणजे जाणून घेण्याची प्रक्रिया. यात पुनरावृत्ती प्रेरणा देणे घटक होय. पूरक परिस्थिती निर्माण करणे, नाते जोडणे आणि संघटन करणे हे यामध्ये अपेक्षित असते. समाजशास्त्रीय घटकांमध्ये काय काय मोडतं तर कुटुंब असेल. कुटुंब हा प्राथमिक तसेच नैसर्गिक स्वरूपी सामाजिक घटक मानला जातो. ग्राहकांचे निर्णय हे कौटुंबिक चौकटीत असतात. त्याच्यानंतर व्यक्ती ही कुटुंबाची उपजत घटक बनत असते. त्याचप्रमाणे तिला कुटुंबाबाहेरील अनेक संघटना, समूह याचे औपचारिक अनौपचारिक सदस्यत्व लाभत असते. त्याच्यानंतर वर्ग आणि जात किंवा संस्कार. व्यक्तीवर झालेले संस्कार हा ग्राहक वर्तन प्रभावित करणारा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. व्यक्तीची वर्तन पद्धती, त्याची कला, कुशलता, परंपरा इत्यादी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते म्हणजे संस्करण होय. मनोभूमिक दृष्टिकोन, त्याच्यानंतर कल्पना असेल, राहणीमान याचा त्यात समावेश होत असतो. प्रगतीचा आणि संस्कृतीचा हा एक प्रकारे संबंध जुळून येण्यास मदत होत असते. आज आपण ग्राहकाची खरेदी वर्तन पद्धत म्हणजे वस्तू तो खरेदी करण्यापाठीमागचा दृष्टिकोन का असतो. एखादी व्यक्ती वस्तू का खरेदी करते किंवा ती खरेदी करण्यापाठीमागची कारणे कोणती असतात. त्या खरेदी कितपत केली जाते किंवा किती खरेदी करण्यापाठीमागचा दृष्टिकोन, हेतू, महत्त्व, त्या वस्तूचे महत्त्व काय असते त्या ग्राहकाला. या सर्व बाबींचा अभ्यास हा ग्राहकांच्या खरेदी वर्तन पद्धतीमध्ये केला जातो. आजच्या प्रकरणामध्ये आपण खरेदीदाराची वर्तणूक म्हणजे काय, त्यानंतर खरेदी वर्तणुकीच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत आणि खरेदी घटकावर प्रभाव पडणारे घटक कोणकोणते आहेत. त्यामध्ये आपण प्रथम घटक कुठला पाहिला तर आर्थिक घटक.
त्यानंतर सामाजिक घटक आणि त्याच्यानंतर मनोवैज्ञानिक घटक हे आज आपण इथं पाहिलेलं आहे. त्यामध्ये आर्थिक घटक हे त्याच्या चलनाशी संबंधित असतात आणि म्हणजे त्याच्याकडे चलन कमी प्रमाणात होते त्यानुसार तो वस्तूची खरेदी कमी प्रमाणात करतो. आणि त्यानंतर मनोवैज्ञानिक आणि सामाजिक घटक जे असतात ते व्यक्तीच्या पैशाच्या बाहेरील घटक असतात, ज्यावेळेस समाजाचा प्रभाव त्याच्यावर पडतो आणि ती वस्तू खरेदी करण्याकडे वळत असतो. अशा संदर्भित अशा बाबी ह्या ग्राहकांच्या खरेदी वर्तणुकीवर पडत असतात. आजच्या प्रकरणामध्ये आपण खरेदीदाराची वर्तणूक, त्याच्या व्याख्या आणि त्याच्यावर प्रभाव पडणारे घटक पाहिलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण ग्राहकांचे खरेदी वर्तन कशा पद्धतीने घडून येते ते बघायचं आहे. धन्यवाद.